आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, काल एक मुंबईमध्ये दुर्दैवी घटना घडली. एक होल्डिंग जे अनधिकृत होतं ते पडल्यामुळं 14 लोकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला. काही लोक त्याच्यामध्ये 80-85 लोक हे त्यांना दुखापत झालेली आहे, त्यांच्यावर ट्रीटमेंट देखील सुरू आहे. आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आज एक पत्रकार परिषद झाली सकाळी, शिवसेना उभाटाचे नेते संजय राऊतांची. मला असं वाटतं की काल जे घडलं ते कोणाचं पाप आहे ते झाकण्यासाठी आज शिंदे साहेबांवर एक पत्रकार परिषद केली आणि त्याच्यामध्ये अनेक खोटे आरोप शिंदे साहेबांवर करण्यात आले. त्याचं कारण एवढंच होतं की कालचा जो प्रसंग घडलेला आहे त्याच्यावरनं मुंबईकरांचं, महाराष्ट्रातल्या जनतेचं कोणाबरोबर फोटो आहेत, ते होल्डिंग कशासाठी लावण्यात आलेलं होतं, हे सगळे आज पुरावे मी आपल्याला देणार आहे. आणि हे पुरावे बाहेर आल्यानंतर स्वतःची पॉलिटिकल अडचण होऊ शकते, म्हणून आजची पत्रकार परिषद घेऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर अनेक आरोप त्या ठिकाणी करण्यात आले. कालच्या प्रसंगाबाबत आम्ही सगळेच दुःखी आहोत, संवेदनशील आहोत, कारण अशी घटना घडली ही दुर्दैवी आहे. परंतु ही जी होल्डिंग आहेत, पूर्ण मुंबईमधली जी होल्डिंग आहे, त्याचं टेंडर कधी झालं, ही कधी आपल्याला त्या माणसाला दिली गेली, या टेंडरची परवानगी किती बाय कितीचं टेंडर लावण्याची होती, ते किती बाय कितीचं होतं, ते कशा पद्धतीनं प्रेझेंट केलं गेलं, म्हणजे लिम्का बुकमध्ये हे सगळ्यात मोठं होल्डिंग आहे, कशा पद्धतीचं होल्डिंग आहे. मग अनधिकृत होल्डिंग अशा पद्धतीनं जेव्हा आपण प्रेझेंट करतो त्याला कोणाला तरी राजाश्रय लागतो. आणि मला असं वाटतं की महानगरपालिकेमध्ये 25 वर्ष असलेली सत्ता आणि त्यांना उभाटाच्या प्रमुखांचं असलेलं पाठबळ हे फोटोतनं देखील सिद्ध होते. ते फोटो देखील माझ्याकडे आहेत. आणि या फोटोमध्ये सरळ दिसतंय की जो मालक आहे त्या होल्डिंगचा, जे होल्डिंग त्यानं उभं केलेलं आहे, तो त्यांना भेटलेला आहे. आणि तिथे संवाद ही देखील झाल्याची चर्चा आहे की ज्या ज्यावेळी निवडणुका येतील, ज्या ज्यावेळी आमचे वाढदिवस येतील, ज्या ज्यावेळी नेत्यांचे वाढदिवस येतील, तर जी काय होल्डिंग त्यांना मुंबईमध्ये घेतलेली आहेत, अनधिकृत लावलेली आहेत, त्याच्यामध्ये मोफत आमची होल्डिंग देखील लावली पाहिजे, आमची देखील पब्लिसिटी केली पाहिजे, अशा पद्धतीचा अलिखित नियम हा भिंडे नावाचा जो कोण माणूस आहे त्याला घालण्यात आलेला होता. हा एवढा पोचलेला माणूस आहे, याच्यावर 21 गुन्हे दाखल आहेत. आणि ते कसले आहेत तर अनधिकृत होल्डिंग लावलेल्याचेच हे गुन्हे दाखल आहेत, झाडं मारलेल्याचे गुन्हे दाखल आहेत. याने एक अपक्ष देखील निवडणूक लढवलेली आहे असं समोर आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्याने निवडणूक आयोगाकडे जे ऍफिडेव्हिट केलंय त्या ऍफिडेव्हिटमध्ये माझ्यावर 21 गुन्हे हे अनधिकृत होल्डिंग लावलेल्याचे आहेत असं त्याच्यामध्ये त्याने नमूद केलेलं आहे. इथे आमचे नगरसेवक देखील आहेत. मला आश्चर्य वाटतं की 240 तक्रारी, माझ्याकडे पूर्ण फाईल आहे, ते पाहिजे तर मी आपल्याला देईन. 240 तक्रारीची फाईल आहे या होल्डिंगच्या बाबतीत. 240 वेळा मागच्या 2-2.5 वर्षामध्ये याची तक्रार दिली गेलेली होती. त्याच्यानंतर प्रशासक आल्यामुळे कदाचित नगरसेवकांनी पत्र देणं किंवा हे थांबलं असेल, परंतु 240 वेळा पत्र देऊन देखील ते होल्डिंग काढलं गेलं नाही. म्हणजे केवढा मोठा राजाश्रय होता, केवढी मोठी राजकीय ताकद या भिंडेच्या मागे होती, हे आता निष्पन्न झालेलं आहे. मग ह्याच्यावरनं लक्ष बाजूला कसं करायचं, तर कुठचा तरी ज्याला काहीच अर्थ नाही, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही, त्याच्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घ्यायची. ही होल्डिंग कोणामुळे लागलेली आहे हे बाहेर पडेल म्हणून अगोदरच पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांवर बेलांबून आरोप प्रत्यारोप करायचे. मला असं वाटतं की हे पुरावे आपण देखील लक्षात घेतले पाहिजेत. आणि आज जे 14 जण याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत, याला कारण नक्की कोण आहे हे देखील आपण शोधलं पाहिजे. भिंडे हा प्यादा आहे. कदाचित मला तर संशय असं होतं की ही होल्डिंगच दुसऱ्या कोणाची तरी आहेत. जसं कॉन्ट्रॅक्ट लाईन मध्ये एखादा राजकीय पुढारी नगरसेवक झाला, आमदार झाला, खासदार झाला किंवा मंत्री झाला की आपला असा एक प्यादा पुढं करून त्याच्या नावावर रजिस्ट्रेशन करतो, त्याच्या नावावर सगळी कामं घेतो आणि पैसे आपण कमवतो. तसं भिंडेच्या मागची ताकद कोणाची आहे, ते पैसे कोणाचे आहेत, ते होल्डिंग कोणी लावलेले आहेत. आणि असं अचानक एखादं अनधिकृत होल्डिंग हे जागतिक पातळीवरचं सगळ्यात मोठं होल्डिंग आहे अशी पब्लिसिटी देणारे देखील राज्यकर्ते कोण होते हे आपण शोधून काढले पाहिजेत. आणि म्हणून मला स्पष्टपणाने इथं सांगितलं पाहिजे, कालच्या होल्डिंगची बाब ही अतिशय दुर्दैवी आहे, अतिशय दुर्दैवी घटना आहे. परंतु वेळीच हे होल्डिंग काढलं गेलं असतं
वेळीच याच्यावर कारवाई झाली असती, वेळीच भिंडेवर कारवाई झाली असती, वेळीच नगरसेवकांनी दिलेल्या 240 पत्रांवर कारवाई झाली असती. आमचे परमेश्वर कदम विभाग प्रमुख देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी देखील जी तक्रार केलेली होती त्या तक्रारीची कॉपी देखील आता माझ्याकडे आहे. मग एवढ्या सगळ्यांनी तक्रार करून सुद्धा हा भिंडे नामक जो होल्डिंगचा कॉन्ट्रॅक्टर आहे, होल्डिंग माफिया आहे, हा होल्डिंग माफिया कोणाच्या अधिपत्याखाली काम करत होता हे उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये जर मुंबईच्या जनतेला, जे मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबाला आणि जे जखमी आहेत त्यांच्या कुटुंबाला जर सांगितलं पत्रकार परिषद घेऊन तर खुलासे होतील. कारण हा खुलासा ते करूच शकत नाहीत. म्हणून याच्यावरनं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घ्यायच्या आणि लोकांना वेगळ्या मार्गावर नेऊन विचार करायला लावायचं. ही काही शिवसेनेच्या उभाटांची रणनीती आहे आणि ते आज मला असं वाटतं की या पत्रकार परिषदेतनं ओपन झालेले आहे. आज अजून याच्यामध्ये भरपूर काही किस्से आहेत. हे किती तारखेला टेंडर पहिलं रद्द झालं, किती तारखेला टेंडर दिलं गेलं, या तारखा देखील माझ्याकडे. आपल्याला जर तारखा पाहिजे असेल तर तारखा पण देतो. 10 वर्ष याची कधी संपली, 5 वर्ष कधी संपली. 40/40 होल्डिंग असताना त्याच्यात तिप्पट 120/120 होल्डिंग त्या ठिकाणी लावण्यात आलं आणि त्याची पब्लिसिटी करण्यात आली की मुंबईच्या पर्यटनामध्ये भर घालणार, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये असणारं हे होल्डिंग आहे म्हणून त्याची किंमत वाढवण्यात आली. आता ती किंमत वाढवल्यानंतर त्याचे पैसे नक्की कुठं जात होते हे देखील लोकांसमोर आलं पाहिजे. आज भिंडे काहीतरी नॉट रिचेबल आहे की पळालेला आहे, तो अटक झालाय आणि तो अटक झाल्यानंतर अजून काही खुलासे त्याच्यातनं बाहेर येतील. परंतु आज फोटोनं निश्चित झालेला आहे की भिंडे हा उबाठामध्ये काम करायला देखील तयार झालेला होता. परंतु त्याच्यानंतर त्याला असं सांगण्यात आलं की होल्डिंगची जबाबदारी तू घे, होल्डिंग महानगरपालिकेतनं आम्ही तुला देतो, तुला कुठं उभं करायची ती उभं कर, पण इलेक्शनच्या वेळी आमच्या वाढदिवसांच्या दिवशी ही होल्डिंग आम्हाला मोफत मिळाली पाहिजेत. अशा पद्धतीची एक स्ट्रॅटेजी ठरवून या भिंडेला मोठं करण्यात आलं. नाहीतर भिंडे ज्या राज्यातून महाराष्ट्रामध्ये आला त्यावेळी त्याचा असलेला व्यवसाय आणि आता 3-3.5 वर्षामध्ये भिंडे जो अनेकांना चॅलेंज देऊन सांगत होता की मी हे काढणार नाही, हे कोण काढू शकत नाही, महानगरपालिका काढू शकत नाही, त्याच्या मग काहीतरी मोठी ताकद होती. आणि हे सगळं जे घडलेलं आहे हे मागच्या वेळीच घडलेलं आहे, ज्यावेळी उभाटाचे प्रमुख हे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या आदेशानं मुंबई महानगरपालिका चालत होती आणि या सगळ्या गोष्टी त्यांना पूर्णतः माहीत होत्या. त्या फोटोवरनं सिद्ध झालेला आहे. आणि म्हणून या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एवढंच मला सांगायचं आहे की कालचा प्रसंग हा अतिशय दुर्दैवी आहे. त्या प्रसंगाचं आम्ही राजकारण करत नाही, परंतु तो प्रसंग घडल्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांवर आरोप प्रत्यारोप त्याचा काही संबंध नाही त्या नाशिकच्या बाबतीमध्ये होतात. याचं कारण हे पाप जे केलेलं आहे होल्डिंगचं आणि त्याच्यामुळे जे मृत्युमुखी पडलेले आहेत ते सगळं स्वतःच्या अंगाशी येऊ शकतं. या भीतीपोटी उबाटाचे खासदार संजय राऊतांनी ही पत्रकार परिषद मुख्यमंत्री मोदयांच्या विरोधात घेतलेली आहे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की याची सखोल चौकशी झाली पाहिजे. याच्यामध्ये कोण जर मोठे मोठे लोक असतील ते देखील मुंबईकरांच्या समोर आले पाहिजेत. आणि हे फोटो कशासाठी होते, हे होल्डिंग कशासाठी लावलेले होते आणि 40/40 होल्डिंगची परवानगी असताना 120/120 होल्डिंग ठेवण्याला कोणी प्रवृत्त केलं हे मुंबईकरांच्या समोर यावं यासाठीच या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं. नाही, मला असं कोणापर्यंत पोहोचतील, कोणाच्या घरापर्यंत पोहोचतील याच्याशी माझं वैयक्तिक काही घेणं देणं नाही. जे कोण ह्याच्यामध्ये गिल्टी आहेत, ज्यांचा या भिंडेला राजाश्रय होता त्याच्यापर्यंत पोचले पाहिजेत. ही प्रामाणिकपणानं माझी भूमिका नाही, ही मुंबईकरांची भूमिका आहे. बघा, ज्यांच्या प्रचाराच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे लागतात आणि ज्यांच्या प्रचारामध्ये बॉम्बस्फोट मधले आरोपी प्रचारक म्हणून फिरतात त्यांनी आम्हाला सल्ला द्यायची काही आवश्यकता नाही. त्यांनी खुलासा केला पाहिजे की हे बघा, आम्ही कुणाच्याही धर्माच्या विरोधात नाही. एकनाथ शिंदे साहेब कोणाच्याही धर्माच्या विरोधात नाहीत, जाती धर्माच्या विरोधात नाहीत, जाती पंथाच्या विरोधात नाही. येणाऱ्या प्रत्येक माणसाचं काम करणं हे परम कर्तव्य मानून एकनाथ शिंदे साहेब काम करत असतात. त्याच्यामुळे हिंदू मुस्लिम सगळ्या जाती धर्म हे सगळ्यांशी संबंध एकनाथ शिंदे साहेबांचे सलोख्याचे आहेत. पण आपल्या रॅलीमध्ये पाकिस्तानचा झेंडा लागतो याचं उत्तर पहिलं विरोधी पक्ष नेत्यांनी द्यावं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की मुंबईच्या प्रचारामध्ये स्वतःच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळं
बॉम्बस्फोट मधले आरोपी घेऊन फिरावे लागतात, ह्याचे पहिले आधी उत्तर द्या. आम्हाला सल्ला द्यायची त्यांना काही आवश्यकता नाही. एक मिनिट, मराठी संपून घेऊ ना. बघा, स्वप्न पाहायला पैसे पडत नाहीत. मी याचं उत्तर अनेकदा दिलेलं आहे. उद्या मी स्वप्नात देखील असं समजू शकतो की मी उद्या बायडन होणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पृथ्वीराज बाबांना कदाचित मुख्यमंत्री पदाचे पुन्हा एकदा दिवस आठवले असतील, त्यांचे पीएमओ मधले दिवस आठवले असतील, आणि म्हणून हे स्वप्न आहे, हे कधीही पूर्ण होऊ शकत नाही. 400 पेक्षा जास्त जागा निवडून येऊन नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणार. त्याच्यामध्ये वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली असणार, हे निर्विवाद सत्य आहे. नाही, मला हे बघा, असं कोण म्हणाल? असं ते म्हणाले? नाही, हे म्हणाले काहीतरी त्यांनी आरोप केला. नाही, त्यांनी काही आरोप करावे, त्यांच्या आरोपाला उत्तर मी स्पष्ट पद्धतीने दिलेलं आहे. या संपूर्ण प्रसंगामध्ये काही काळबेरं असल्यामुळं आपण एक्सपोज होऊ शकतो, यासाठी वाटेल त्या थराला जाऊन ते मुख्यमंत्री महोदयांवर आरोप प्रत्यारोप करतायत. आणि जसं आता तुम्ही प्रश्न विचारला की याला कोण जबाबदार आहे, त्याच्यामध्ये याला प्रशासनातला कोण जर जबाबदार असेल तर मी मंत्री म्हणून जबाबदारीने सांगतो की त्याच्यावर देखील कारवाई केली जाईल. याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी कालच निर्देश दिलेले आहेत. आज आमचे महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी देखील प्रेस घेऊन सांगितलेलं आहे की या बाबतीमध्ये कडक कार्यवाही केली जाईल. जे अनधिकृत होल्डिंग्स आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, लावणाऱ्यांवर कारवाई केली जाईल आणि ती काढून टाकण्यात येतील, असं स्पष्ट म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या कमिशनरनी सांगितलेलं आहे. परंतु माझा मुद्दा जो आहे तो पुन्हा एकदा रिपीट करतो, हा वादाचा मुद्दा नाही किंवा भांडणाचा मुद्दा नाही. माझा मुद्दा असा आहे की ज्यावेळी आपण समोरच्याकडे बोट दाखवतो तर 3 बोटं आपल्याकडे असतात. त्याच्यामुळे आपल्या दिव्याखाली अंधार पहिला किती आहे हा तपासला पाहिजे. या गोष्टीमध्ये राजकारण होऊ नये, सुरुवातीलाच मी सांगितलं. कारण ज्यांचे जीव गेले त्यांचे जीव परत येऊ शकत नाहीत. परंतु एखादी गोष्ट झाल्यानंतर ती कायमस्वरूपी एकनाथ शिंदे साहेबांची बदनामी करायची, ही जी काय प्रवृत्ती झालेली आहे. आता मगाशी कोणीतरी सांगितले की वर्षा बंगल्यावर असे फोटो निघतात. मग आता मला सांगा ना, मी आता तुम्हाला फोटो दाखवतो की मुंबईचे जे उबाठाचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचार रॅलीमध्ये त्यांच्या रथावर त्यांच्याबरोबर फिरताना बॉम्बस्फोट मधला आरोपी आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की काल ज्या काही रॅली झाल्या दादर बिदर भागामध्ये, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांचा जो उद्देश होता, त्याच्यामुळे माझ्याकडे तो एक कागद आहे, तुम्हाला दाखवायचा राहिला तर पॉलिटिकल हा विषय आला म्हणूनच दाखवतो, की ज्या वंदनीय बाळासाहेबांनी असं सांगितलं होतं की काँग्रेस बरोबर जर जायची वेळ आली तर आम्ही शिवसेना बंद करू. हो, वंदनीय बाळासाहेबांच्या फोटो खाली काँग्रेसचा हात आहे, माझ्याकडे फोटो आहे त्याचा आता. त्याच्यामुळे अशा लोकांनी खोके गद्दारी आणि आम्हाला मार्गदर्शन करू नये. त्यांनी वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी केली की नाही पहिलं ठरवावं. आणि म्हणून सुरुवातीला मी सांगितलं की या संपूर्ण त्या होल्डिंगच्या बाबतीमध्ये कुठेही राजकारण करण्याची कोणाला गरज नव्हती. पण ज्यावेळी समोरून राजकारण घाणेरडं होतं ते वस्तुस्थिती सांगितली पाहिजे की नक्की परिस्थिती काय आहे. आणि हे बघा, हा जो फोटो आहे त्या फोटोमध्ये वंदनीय बाळासाहेबांचा फोटो आहे आणि वंदनीय बाळासाहेबांच्या फोटोच्या खाली हात निशाणी आहे. म्हणजे असं दाखवलं जातंय की वंदनीय बाळासाहेबांचा हात हा विचार आहे जो कधीच नव्हता. आणि म्हणून मी परवा देखील सांगितलं की ज्यावेळी माननीय शरद पवार साहेबांनी पक्ष विलीन करण्याची जेव्हा गोष्टी केल्या तर मी सांगणार होतो की उभाटाला विलीन करण्याची काही आवश्यकता नाही. सध्या उभाटा ही राहुल गांधींच्याच नेतृत्वाखाली चालते, काँग्रेसमय झालेली आहे आणि नाना पटोले यांच्याच नेतृत्वाखाली चालते. त्यांना कुठं कशाला विलीन करायचे आहे. ज्या वंदनीय बाळासाहेबांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावा ही भूमिका घेतली आणि आपण राहुल गांधींचं भाषण ऐकलं असेल, ते लावून पण दाखवलं होतं उभाटाच्या प्रमुखांनी की राहुल गांधी असं बोलतायत.
त्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या घातल्यानंतर सुद्धा ते त्यांच्या सोबत आहेत. याला गद्दारी म्हणतात. मला असं वाटतं की विचारांशी केलेली ही गद्दारी आहे आणि आम्ही पुन्हा एकदा नॅशनल अलायन्स मध्ये गेलो, ही गद्दारी होऊ शकत नाही. आणि म्हणून राजकारण कुठं करायचं हे समोरच्यांना देखील कळलं पाहिजे. जर त्यांनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला नसता तरी पत्रकार परिषद घ्यायची काय आवश्यकताच नव्हती. कारण मगाशीच सांगितलं की आम्ही देखील संवेदनशील आहोत. जी 14 लोक गेलेली आहेत त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सामील आहोत, परंतु त्या सगळ्याचं ते राजकारण करतायत हे दुर्दैवी आहे. मी तेच सांगितलं ना, ती कधी प्रेस कॉन्फरन्स झाली, ती प्रेस कधी झाली? सकाळी झाली. सकाळी प्रेस करण्यामागचं सगळ्यात मोठं कारण होतं की मुंबईमध्ये जे होल्डिंग पडलेलं आहे, जे स्वतःच्या संबंधित माणसाचं आहे, त्याला झाकावं, त्याच्यावरचे आरोप आपल्यावर काय येऊ नयेत, त्याच्यावरचे आरोप उभाटावर काय येऊ नयेत, ते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी केलेली आजची पत्रकार परिषद होती. 800 वर किती शून्य म्हणजे 800 कोटी हे देखील काही लोकांना कदाचित माहिती नसेल, परंतु हे सगळं झाकण्यासाठी ते केलेलं सकाळची पत्रकार परिषद षडयंत्र होतं. हा सांगा ना. नहीं, कल का जो हादसा है वो पूरा दुर्दैवी है, लेकिन उसके पीछे जो राजनीति चल रही है उसका हम निषेध करते हैं. और जो बिंडे नामक इसका ओनर था, वो उसका जो फोटो था वो किसके साथ है वो भी आपको पता चला रहेगा. और ये जो है उनको बचाने के लिए 2 बरस सरकार ने काम किया और उसकी वजह से ही कल का हादसा हुआ है. इसलिए ये इंसिडेंट के पीछे बाकी कोई नहीं, ये उबाटा के ही लोग हैं, यही उनके पार्टनर है. उन्होंने उसको बोला था कि जो अनधिकृत होल्डिंग्स जो बंबई में है वो उनका बर्थडे रहे, उनका रैली रहे, उनका कुछ कैंपेनिंग रहे तो फुकट में वो मिलना चाहिए था, वो भी उनको बोला था. और इसके पीछे तो मुझको ऐसा लगता है कि ये सिर्फ नाम है भिंडे का, उसके पीछे और कोई लोग हैं, उनका भी पता चलना चाहिए और उनका भी इन्वेस्टिगेशन होना चाहिए. नहीं, 21 मेरे ख्याल से 21 मामला दर्ज है उसके ऊपर अनधिकृत होल्डिंग के बारे में. और हमारे 45 पत्र दिली होती. हमारे जो कारपोरेटर हैं उन्होंने 240 लेटर दिए थे ये होल्डिंग के बारे में, लेकिन उसके ऊपर कुछ भी कार्रवाई नहीं हुई, उसको बचाया गया. और इसीलिए हमारा दावा है कि उसके पीछे बहुत बड़ी ताकत है. होल्डिंगचं अजून तुम्हाला काय बोलायचं आहे? बघा, तर दाखवलं ना आता. दिनेशजी अजून काय विचारायचं? थँक्यू.